नमस्कार आणि आज आहे वेडिंग सिरीजचा ब्लॉग 2. तर आता आम्ही चाललो प्री वेडिंग शूटसाठी. ही समू दिदी आहे, सोबत साक्षी दिदी असणार आहे, जीजू असणार आहे, अजून नाही माहीत मला. मे बी फोटोग्राफर्स वगैरे असतील. तर जायचं सकाळी होतं पण असं प्लॅनमध्ये मध्येच थोडंसं चेंज झाला आणि आता आम्ही चाललो. तर मी तुम्हाला दाखवते आता आम्ही तिकडे जाऊन काय काय करणार आहे. तर स्टे ट्यून. आता आम्ही फायनली चाललो. अगर ना पटकन चला पटकन. लोकेशन खूप सुंदर आहे ना. तर आता त्यांचं शूट चाललं आहे आणि तसं बघा इकडे आहे महाराजांचा पुतळा आणि आता त्यांचं शूट चाललं आहे. बहुत ओवर एक्टिंग करती है गाइस. एंड ये हमारे क्यूट से कपल. अगं मराठीमध्ये बनवती आहे. हाँ, ही आमची सुंदर जोडी. तर हा आमचा प्री वेडिंग शूटचा डे 1 आहे. उद्या पण शूट असणार आहे आणि आता त्याचं शूट चाललं आहे. तर आज सकाळी आम्हाला लवकर जायचं होतं बट थोडंसं प्लॅनमध्ये चेंज आला होता. One eternity later. साठी पॅकअप झालं आहे. तर आता आम्ही घरी पोहोचलो आहे. तर आजचा शूट फायनली कंप्लीट झाला आहे आणि आता उद्याचा शूट आहे. उद्या खूप जास्त असं मला वाटतं हेक्टिक असणार आहे कारण सकाळपासून तर रात्रीपर्यंत शूट चालणार आहे. किती लोक आहे गं? 3-4 समथिंग. 3 ते 4 लोक असणार आहे दीदीचे. तर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि मला खूप त्रास होतो आहे माहिती. तर सकाळचं शूट आमचं एका मंदिरात झालं आहे आणि त्यानंतर आता आम्ही इगतपुरीला आलो आहे. सेट्सक्यू म्हणून एक लोकेशन आहे जिथे प्री वेडिंग शूट होतं. तर मी तुम्हाला दाखवते. तिथे कॅमेराज अलाउड नाही आहे पण मला जमेल तसं मी दाखवते तुम्हाला. दीदी देखती है मी रिपोर्ट करते हैं. तुमचं जास्त तोंड नाही असं आमचे जीजू आता रेडी व्हायला गेले आणि दीदी रेडी झाली आहे. आम्ही वेट करतो जीजूंचा. तर हा त्या दोघांचा फर्स्ट लुक होता. आता आम्ही इतकं जास्त थकतो. इतकं जास्त ऊन आहे. तू आहे इकडे काय बोला. काही दुसरं काम नाही आहे. स्नॅप काढते गाईस बघा. काही दुसरं कामच नाही आहे ना. हॅलो क्षण कसं वाटतंय? इमोशनल होत आहे मी पण मला दाखवता येत नाहीये. मी आता रडेल. सांगू नाही शकत पण सांगायचं असतं, मनातलं व्यक्त करा. ड्रीम कम ट्रू आहे आमच्याकडून. पण विश्वास आहे कारण मला माझी जेवढी एनर्जी द्यायची ना जेवढं मला आजारी आहे जीजू आमचे. आजारी आहे यार. त्याच्यामुळं माझं लवकर सगळ्यांनी लग्नाला 19 तारखेला लग्न आहे आणि त्यांनी तेव्हा सोडून द्या सगळ्या काही समजून गोष्टी. द्यायचं. चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग संपलाय. गरम होत आहे. आणि दीदी तुला कसं वाटतंय? तुझा बस कर. तुला कसं वाटतंय दादा? तुझ्या मित्राचं एवढ्या वर्षानंतरचं प्रेम त्याच्यासोबत म्हणजे लोकांचं रिलेशन 1 महिना पण चांगलं टिकत नाही. भाऊनी खूप स्ट्रगल केलं. आमच्या बहिणी पण खूप struggle केलंय. बहिणीने स्ट्रगल केले. 7 वर्ष जोक नाही आहे. एक A few moments later. सो आता आमचा फर्स्ट लुक झाला. आता मी सेकंड लुकसाठी चाललो आहे रेडी व्हायला. बघा गाईस
इतके एफर्ट्स आहे वरतून ऊन. तर हा आमचा थर्ड लुक आहे जो की असा जो की साडीवरती असणार आहे. इतकं ऊन आहे, इतकं जास्त ऊन आहे ना की बघा असे पूर्ण चेहरा काळा झाला. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तिकडे अजून एक प्री वेडिंग चाललं आहे आणि आता आता जीजू गेले रेडी व्हायला आणि दीदीचं आता लुक दीदीचे आता आम्ही सिंगल फोटोज काढतोय. दीदी इथे बघ. थर्ड लुक आहे गाईस. टाइम वाईब आहे. काय वगैरे लागली नाही मॅगी खायची. हे हिला तर नुसते भूक लागते ना खाती है गाइस. और देखो तब्येत कशी यायची. हिला कधी पण भूक लागते बघा गाईस. हिच्यासाठी आता हिला मॅगी खायची आहे आणि इथले सगळे वर्कर्स निघून गेले. तर शुभम दादा द शेफ शुभम दादा द शेफ काय बोलशाल तुम्ही. मॅगी बनवणार आहे आता तुम्ही सांगा. इच्छा तर नाही बनवायची, इच्छा तर नाही, पण मग कसं आहे, कोणी खायला मागितलं तर देऊन टाकायचं खायला, नाही का. दया येऊ लागते मला. अन्नदान सर्वात काय श्रेष्ठ आहे, खूप मोठं पुण्य आहे. आणि तर या मुलींचे एकदम चेहरे बघून मला अजून त्यांची दया येते, तर मी देतोच आहे. एक मॅगी जास्त नाही. म्हणजे 3 बनवणार होता तर 4 बनवतोय. तुला येतं का रे काही बनवतं रील. गाईज याला लग्न करायचंय 2-3 वर्षात. तर बघा पुढच्या वर्षी करतोय. एवढं का बरं लवकर, छोटा आहे तो अजून. सांग मग तुला कशी मुलगी हवी आहे. तुझ्या सगळ्या इच्छा सांग, तुला मुलगी कशी हवी आहे त्या हिशोबाने कमेंट करतील. दादाला आमच्या मुलगी शोधायची आहे तर अशी बहिणी शोधा एक चांगली. हे शोधा नाही तुम्ही नका शोधू. काय सांग तुझ्या एक्सपेक्टेशन. काय लॉयल Loyal पाहिजे पाहिजे. माझ्या घरच्यांना. पैशावाली मला पाहिजे. गोल्ड डिगर आहे. असं काही नाही, मुलगी गरीब असले तरी चालेल. आणि समजून घे. मनाने अमीर पाहिजे. तू आगणार आहे का. मला समजून घेणारी पाहिजे. तेच केलं वाटतं पैसे. तू पैसा बघितलाय. फक्त Guys. मला One eternity later. आता 7:30 वाजले आणि आमचा 4th लुक आता अजून 4th लुकवरचं शूट बाकी आहे. आता आम्ही चाललो आहे. दिसतंय काय दूध दिसतोय, काहीच दिसत नाही आहे खाली. A few moments later. काही चेहरा बघू शकता एकदम छान. सकाळी कसा होता, संध्याकाळी कसा. अजून एक लुक बाकी आहे. आता अजून एक लास्ट लुक बाकी आहे. तो झाल्यानंतर मग मी पॅक करणार. A few moments later.